Standard 4th Subject English. Today we will learn a story, The Man Who Cried Wolf. म्हणजे लांडगा आला असे ओरडणारा माणूस अशी ही गोष्ट आहे. आणि इयत्ता चौथीमध्ये याच्या आधीही आपण हेअर अँड टॉर्टॉईज इतर ज्या स्टोरी पाहिलेल्या आहे, प्रत्येक स्टोरीतून आपल्याला महत्त्वपूर्ण अशी शिकवण मिळते. तशीच या स्टोरीमधून कोणती शिकवण मिळते ते आपण पाहणार आहोत. द मॅन हू क्राईड वुल्फ. इथे क्राय म्हणजे रडणे आणि इथे क्राईड म्हणजे ओरडणारा असा अर्थ आहे. आणि वुल्फ म्हणजे काय? द लांडगा. लिसन अँड रीड अलाउड विथ मी. ऐका आणि माझ्याबरोबर वाचा. कोरस सेज. कोरस म्हणजे काय? एकत्रितपणे, गटाने बोलणे, एकत्रित बोलणे, त्याला कोरस म्हटलेलं आहे. कोरस सेज, ओ व्हॉट अ ब्युटिफुल डे. द सन इज शायनिंग. द ब्रीज इज blowing. Birds are chirping. Flowers are blooming. Oh, what a happy day. Sheru enters with his sheep. Oh, what a beautiful day. म्हणजे वा, किती सुंदर दिवस आहे हा. The sun is shining. म्हणजे सूर्य प्रकाशत आहे. अ ब्रीज इज ब्लोईंग म्हणजे मंद वारा वाहत आहे. बर्ड्स आर चर्पिंग. चर्पिंग म्हणजे काय? तर पक्ष्यांचा किलबिलाट जो आहे त्याला म्हटलेलं आहे चर्पिंग. बर्ड्स आर चर्पिंग. फ्लावर्स आर ब्लूमिंग म्हणजे फुले फुलत आहे. पहा, आपल्याला दिसते फुले फुलत आहेत. तर हे कोरस एकत्र म्हटलेलं आहे यांनी. ओ व्हॉट अ ब्युटिफुल डे. The sun is shining, a breeze is blowing, birds are chirping, flowers are blooming. Oh, what a happy day. वा, किती आनंदी दिवस आहे हा. आणि शेरू, हा जो आपल्याला दिसतोय त्याचं नाव आहे शेरू. आणि इथे काय दिसत आहेत? शीप. हे मुलांनी काय केलेलं आहे? नाटक केलेलं आहे. आणि त्या नाटकातून अर्थबोध आपल्याला काय होतो ते आपण नंतर पाहणार आहोत. आणि ह्या ज्या आहे ह्या कोण आहे? शीप आहेत. आणि हा शेरू आहे. शेरू एंटर विथ हिज शीप. शेरू आपल्या मेंढ्यांसह येतो. हा आलेला आहे शेरू. आता याच्यामध्ये हे कोरस 1, कोरस 2, कोरस 3, कोरस 4 म्हणजे एकत्रित हा जो आहे गट त्याला कोरस म्हटलेला आहे. कोरस 1 सेज, Who's that? asks Sheru with his sheep. Sheru doesn't look happy. What's wrong, Sheru? जे कोरस 1 म्हणतात तो कोण आहे? तो आपल्या मेंढ्यांसह असलेला शेरू आहे. एक शेरू विथ हिज शीप म्हणजे तो आपल्या मेंढ्यांसह असलेला कोण आहे? शेरू आहे. शेरू डझंट लुक हॅपी. शेरू आनंदी वाटत नाही. व्हॉट्स रॉंग शेरू? काय बिघडलंय शेरू? तर शेरू सेज, आय डोंट लाईक माय जॉब. मला माझे काम आवडत नाही. एव्हरी डे इट्स द सेम म्हणजे दर दिवशी अगदी तेच काम. टेक द शीप, गो टू द हिल
अँड सिट देअर ऑल डे. म्हणजे दर दिवशी काय काम करतो तो? तर मेंढ्या बरोबर घेणे, टेकडीवर जाणे आणि संपूर्ण दिवस तेथे बसणे. टेक द शीप म्हणजे मेंढ्यांना बरोबर घेणे. गो टू द हिल टेकडीवर जाणे. अँड सिट देअर ऑल डे म्हणजे संपूर्ण दिवस तेथे बसणे. आय गेट सो बोर्ड म्हणजे मला अतिशय कंटाळा येतो, असं शेरू म्हणतोय. कोरस 2 सेज, व्हाय डोंट यू सिंग सॉंग्स? तू गाणी का म्हणत नाहीस? शेरू सेज, आय डोंट लाईक सॉंग्स जे मला गाणी आवडत नाहीत. कोरस 3 सेज, व्हाय डोंट यू प्ले द फ्लूट? तू बासरी का वाजवत नाहीस? शेरू सेज, आय डोंट लाईक म्युझिक मला बासरी आवडत नाही किंवा मला संगीत आवडत नाही. कोरस 4 सेज, व्हाय डोंट यू रीड अ बुक? व्हाय डोंट यू रीड अ बुक? शेरू सेज म्हणजेच ते काय म्हटलंय, तू पुस्तक का वाचत नाहीस? व्हाय डोंट यू रीड अ बुक? तू पुस्तक का वाचत नाहीस? आय डोंट लाईक टू रीड मला वाचायला आवडत नाही. आय वॉन्ट टू हॅव फन मला गंमत हवी असते. आय वॉन्ट टू हॅव फन म्हणजे मला गंमत हवी असते. टुडे आय एम गोइंग टू हॅव फन. टुडे आय एम गोइंग टू हॅव फन आज मी गंमत करणार आहे. जस्ट सी व्हॉट आय डू बघा तर मी काय करतो ते. स्टार्ट शाउटिंग ओरडायला सुरुवात करतो. आता फ्लूट म्हणजे काय तर बासरी. फ्लूट म्हणजे बासरी. फ्लूटची स्पेलिंग लक्षात ठेवा. आता शेरूने इथे शाउटिंग करायला म्हणजे ओरडायला सुरुवात केलेली आहे. हेल्प मदत, हेल्प उल्फ म्हणजे मदत करा. लांगाला असा तो ओरडतोय. द उल्फ इज टेकिंग माय शीप अवे. लांग्याने माझ्या मेंढ्या पळवल्या. टेकिंग म्हणजे पळवल्या. प्लीज हेल्प म्हणजे मदत करा. प्लीज मला काय करा, मदत करा. मेन रश इन विथ स्टिक्स म्हणजे लोक काठ्यांसह वेगाने धावत येतात. मॅन म्हटल्यावर एक माणूस आणि मेन म्हटल्यावर अनेक माणसे. मेन इन विथ स्टिक्स लोक काठ्यांसह वेगाने धावत येतात. उल्फ म्हणजे काय लांडगा. पहा हा लांडगा आहे उल्फ. फर्स्ट मॅन, डोंट वरी शेरू काळजी करू नकोस शेरू. सेकंड मॅन सेज, वी विल ड्राईव्ह द उल्फ अवे आम्ही लांडग्याला हकलवून लावू. थर्ड मॅन सेज, वेअर इज द वुल्फ कोठे आहे लांडगा? हा देअर्स नो वुल्फ आय एम शाउटिंग जस्ट फॉर फन. मोठ्याने हसतो लांडगा नाहीच आला. मी केवळ गमतीने ओरडत होतो असा शेरू म्हणतो. पहा शेरूकडे गमतीने ओरडतोय तो. Man says, you silly boy, this is no fun.
डोंट डू इट अगेन. म्हणजे ते काय म्हणतात माणसे, मूर्ख मुला, ही काही गंमत नव्हे. डोंट डू इट अगेन म्हणजे पुन्हा असे करू नकोस. गो अवे, निघून जातात ते. कोरस सेज, शेरू शेरू, डोंट बी सिली. शेरू शेरू, मूर्खपणा करू नकोस. डोंट क्राय वुल्फ फॉर फन म्हणजे लांगाला असे ओरडू नकोस. गमती करता, तुझ्या गमती करता लांगाला असे तू ओरडू नकोस असे सांगतात. शेरू सेज, हाव आय ट्रिक द मॅन म्हणजे कसे फसवले मी लोकांना. हा हा हा, तो हसतो मोठ्याने. हाव आय फूल देम, तिथे फूल्ड म्हणजे काय, मूर्ख. फूल्ड म्हणजे मूर्ख, त्यांना मी कसं मूर्ख बनवलं. हाव आय फूल देम म्हणजे त्यांना मी कसं मूर्ख बनवलं. I want to do it again. मला ते पुन्हा एकदा करायचे आहे. अगेन म्हणजे पुन्हा करायचे आहे. ओ आ ओल फूल, हेल्प म्हणजे बाप रे, आई ग, लांगा, मदत करा. The wolf is taking my sheep away म्हणजे लांगा माझे मेंढरे पळवून नेत आहे. प्लीज कम, प्लीज हेल्प. वुल्फ म्हणजे कृपया मला मदत करा. लांगा. Men rush in with sticks. लोक काठ्यांसह पुन्हा धावत येतात. Men says, what happened? Where's the wolf? काय झाले? लांडगा कोठे आहे? हा fooled you again. हा तुम्हाला पुन्हा फसवले. There is no wolf. लांडगा आलाच नाही. There's no wolf. लांडगा आलाच नाही. But it so much fun. हा म्हणजे पण खूप मज्जा आली हा. आणि तो हसतो. Man says, you stupid boy. मूर्ख मुला, we won't listen to you again. आता पुन्हा आम्ही तुझे ऐकणार नाही. मूर्ख मुला, आता पुन्हा आम्ही तुझे ऐकणार नाही. We won't come again even if you cry. तू कितीही ओरडलास तरी आम्ही आता येणार नाही. Go away. निघून जातात ते. Chorus says, the men are angry. लोक रागावलेले आहेत. They won't listen to शेरू again. ते पुन्हा शेरूचे ऐकणार नाहीत. Even if शेरू cries, they won't come again. म्हणजे शेरू कितीही ओरडला तरीही ते येणार नाहीत. Chorus 1 says, but what's this? पण हे काय? Chorus 2 says, it's a wolf. तो लांडगा आहे. Chorus 3 says, a real wolf. म्हणजे खराखुरा लांडगा. Chorus 4 says,
a real big bad wolf. Now what will शेरू do? म्हणजे खरोखरी मोठा दुष्ट लांडगा. आता शेरू काय करेल? शेरू says, oh no, wolf, go away, wolf. बाप रे, लांडगा लांडगा लांडग्या चालता हो. डोंट कम नियर, म्हणजे जवळ येऊ नकोस. डोंट टच माय शीप, म्हणजे माझ्या मेंढरांना स्पर्श करू नकोस. हेल्प हेल्प, उल्फ उल्फ, मदत करा लांडगा लांडगा. द उल्फ इज टेकिंग माय शीप अवे. लांडगा माझे मेंढरे पळवून नेत आहे. हेल्प हेल्प हेल्प, मदत करा असा शेरू म्हणतो. कोरस सेज, लिसन टू शेरू नाव. नो वन कम्स टू हेल्प. वुल्फ टेक्स अ शीप अवे. म्हणजे नो वन लिसन टू शेरू नाव. आता शेरूचे कोणीही ऐकत नाही. नो वन कम्स टू हेल्प, कोणीही त्याच्या मदतीला येत नाही. वुल्फ टेक्स अ शीप अवे, म्हणजे लांडगा एक मेंढरू पळवून नेतो. बघा, लांडगा एक शीप पळवून नेत आहे आणि शेरू इथे काय करतोय? ओरडतोय, प्लीज हेल्प 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 करतोय, वुल्फ वुल्फ करतोय, परंतु कोणीही त्याच्या मदतीला येत नाही. शेरू सेज, माय शीप, माझे मेंढरू. ओ नो, आय एम सॉरी. बाप रे, मला वाईट वाटते. आय एम सो व्हेरी सॉरी, मला खूप खूप वाईट वाटत आहे. आय विल नेवर क्राय वुल्फ फॉर फन अगेन. मी पुन्हा लांडगा असे गमतीने केव्हाच ओरडणार नाही. कोरस सेज, शेरू हॅज लर्न हिज लेसन. शेरूला चांगलाच धडा मिळाला आहे. वी विल नेवर क्राय वुल्फ फॉर फन अगेन. तो यापुढे कधीही गमतीने लांडगाला असे ओरडणार नाही. म्हणजे या धड्यातून, या लेसनमधून आपल्याला शिकवण मिळते. तात्पर्य काय आहे तर गमती करता किंवा सहज गंमत म्हणून सुद्धा कधीही खोटे बोलू नये आणि कोणाला फसवू नये. आता आपण या पाठातील शब्दार्थ पाहूया. मीनिंग्स. वुल्फ, लांडगा. ब्रीज, मंद वारा. ब्लोईंग, वाहत आहे. चर्पिंग, चिवचिवाट. फूल्ड, मूर्ख बनवले, फसवले. ब्लूमिंग, फुलत आहे. फ्लूट म्हणजे बासरी. फन, गंमत. सिली म्हणजे मूर्ख. लर्न हिज लेसन म्हणजे त्याला धडा मिळाला किंवा अद्दल घडली. थँक यू.